फॅमिलीला मी आहे ना आज बटाटा खिसून बटाट्याची भाजी बनवणार आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे. काहीतरी वेगळं नाही का असं करणार आहे. मी आज वेगळी भाजी बनवणार आहे. तर पहिले आहे ना मी चार बटाटे घेतलेले आहेत. मी ही खिसून घेणार आहे. ह्याची सालं काढून घेतलेले आहेत. मी आता खिसून घेणार आहे बटाटे. राहिलं तरी सालं असं ठेवायचे, कारण हे इथं नाही का असं लागतं लगेच इथं. आपण आहे ना आता म्हणजे नाही का एक थोडंसं वाटण करणार आहे. थोडासा अद्रक घेतला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण थोडंसं. हे आपण आहे ना कुटून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकले मी ह्याच्यात नाही का कुटायसाठी. आहे ना अशी पेस्ट करून घेतलेली आहे अद्रक लसूणची. आणि मी कधी पण आहे ना माझं म्हणजे असं घरीच बनवते मी अद्रक लसूणची पेस्ट. अशी विकतची नाही टाकते, मला विकतची टाकायला नाही आवडत आहे. घरी बनवताना तर भारी राहतं आपलं नाही का. 2 मिनटं होतं वेळ, पण घरी बनवलेलं भारी राहते. असं बनवते. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण. हे बटाटा घेतलेला आहे आपण खिसून नाही का, कुटून घेतलेला आपण घेणार आहे याच्यात. अजून हे आहे ना आपण पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे याच्यात. 1 पाव चमचा धना पावडर घेतलेली आहे. 1 चमचा पण हळद घेतलेली आहे याच्यात. हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. आपण आहे ना ह्याच्यात एवढ्यात म्हणजे की जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं बेसन टाकून घेणार आहे मी. बेसन तर 1 वाटी घेतलेले मी, चाळून घेतलेले बेसन. हे पण आहे ना चवीपुरतं मीठ टाकणार आहे याच्यात. मिक्स करताना बटाट्यात मीठ नव्हतं ना टाकलं, म्हणून मी आता ह्याच्यात पिठात टाकते मीठ. आता आपण हाताने हलवून घेऊयात मस्त. थोडं थोडं पाणी करून आपण आहे ना ह्याचं मस्त असं मिक्स करून घेऊयात नाही का. मी अर्धी वाटी पीठ जे ठेवलं होतं ना, हे पण मी ह्याच्यात मिक्स करून घ्यायला अर्धी पीठ असं. तसं तेल लावून घेऊयात आपण ह्याला. तेलाच्याच हाताने आपण हे मस्त घेऊयात काढून. ह्या जाळीवरच ठेवलंय ना तुम्ही, नाही का ताटात घ्या आणि ताट याच्यावर ठेवून त्याच्यात ठेवा ते. कारण मला असं वाटलं की निघणार नाही, पण ह्याच्या खाली थोडंसं निघलंय. पण काय हरकत नाही, ते एकदा हे व्हायला लागलं ना वाप्याने किती बसवते, नाही निघणार आहे. त्यासाठी मी ठेवून दिलं असंच. असं त्याच्यावर ठेवून घेऊयात आणि झाकून घेऊयात. आता हे आता मसाला बनवून घेऊयात. त्याच्यासाठी आहे ना मी 1 कांदा घेतला आणि थोडंसंच खोबरं घेतलं आहे मी. आणि हा धना मसाला आणि थोडासा मिक्स खडा मसाला घेतलेला आहे मी. म्हणजे खसखस, मिरी, लवंग, 1-2 मिरी लवंग असं थोडासा खडा मसाला घेतलेला आहे मी. मस्त शिजलेले आहेत. आपण गॅस बंद करूयात आणि गार करून घेऊयात. हे खोबरं बारीक करून घेऊयात. खोबरं भाजून घेतलंय, कांदा पण भाजून घेतलाय मी ना. कांद्याची वरची सालं काढून घेणार आहे मी. भाजून घेऊयात. असं उडतंय बघा माझ्या लवंग. कधी पण असं भाजताना लक्ष देऊन भाजायचं. कधी तोंडावर पण उडू शकते असं. नुसतं तेलात न काढणार आहे असा. कांदा भाजून घेऊया. अर्धा टोमॅटो घेतलाय मी. अर्धाच टाकणार आहे मी, नाही जास्त टाकणार आहे. असं टोमॅटो 1 कांदा अर्धा टोमॅटो टाकणार आहे मी. 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, ती पण मी बारीक करून टाकणार आहे मी. 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेले, ती पण टाकणार आहे मी.
आता थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आता. मसाला गार करून घेऊया आता मसाला. पण आहे ना आता हे उकडून घेतलेला बटाटा आणि बेसन काढून घेऊयात आपण असं बाजूला. हे मी म्हटलं ना तसं बारीक बारीक असं थोडंसं आलं खाली ते, पण तुम्ही टाकताना ताटात टाका नंतर नाही का. वड्या काढूयात आपण बाजूला. असं मस्त होत्यात वड्या नाही का. असं असं तळून खाल्ल्या तरी बी खूप छान होत्यात. तर आपण याची भाजी बनवणार आहे. असं काढून घेऊयात आपण. ते ना आपण असंच तळून पण खाऊ शकतो नाही का. खूप छान होतं असं तळून खाल्लं तरी पण. आपण हे एका साईडला काढून घेऊयात आता प्लेटमध्ये. हे आपल्या वड्या काढून झाल्या ते बाजूला नाही का. धन पहिलं मसाला म्हणजे नाही का बारीक करून घेऊयात. हा म्हणजे हा मसाला लवकर बारीक होईल कांद्याबरोबर. आपण बारीक करून घेऊया. आपण आहे ना हे वाटण असं वाटून घेतलं. आता ह्याच्यात कांदा आहे नाही का, लसूण अद्रक हे वाटून घेऊयात. आता थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊयात आपण. हे असं थोडंसं पाणी घेतलं मी नाही का बारीक होण्यासाठी. तर आपण हे बारीक करून घेऊयात मसाला. असं मी वाटण बारीक नाही का वाटून घेतलेलं आहे. तर आपण करूयात आता ह्या वड्याची भाजी मस्त नाही का. आपण आहे ना आता मसाला परतून घेऊयात मस्त. हां, 1 चमचा आहे ना मी हळद टाकलेली आहे. 1 चमचा टाकला आहे मी. थोडासा टाकला वरने. पण आहे ना आता दुसरा मसाला मी कुठलाच टाकणार नाही ह्याच्यात. हाच मसाला, कारण मी वाटण्यात सगळा मसाला घेतलेला आहे वाटायला. तर मी एवढाच मसाला टाकणार आहे आता. आपला घरगुती मसाला करतात. धना पावडर वगैरे गरम नाही का, गरम मसाला असा कुठलाच मसाला टाकणार नाही मी ह्याच्यात. झाकून ठेवूयात म्हणजे परतल चांगला नाही का, तेल सुटूस तर. आपला मस्त मसाला परतूयात नाही का, तेल सुटले सगळं. आणि असाच मसाला परतून घ्यायचा. चांगला मसाला परतला ना की भाजीला चव येते, मस्त लागते भाजी. तर आपण घाई जर पटकन असं करायला गेलो ना, मसाला परतत नाही आणि भाजीला चव पण येत नाही. मग मसाला आपला परतायला चांगला पुरते ना. मीठ टाकून घेऊयात आपण. कुळे आलेले आपण आता त्याच्यात ही वड्या सोडून देऊयात नाही का. मस्त होतात बघा वड्या असं. भाजी ह्या साईडला ठेवूयात आणि भाकरी करून घेऊयात आपण. हे आहे ना आपली वड्याची भाजी तयार आहे. आपण आहे ना ह्या बाउलमध्ये भाजी काढून घेऊयात आपण. भाजी खूप छान होती बघा वड्याची. ही बटाटा खिसून टाकला बरं का मी ह्याच्यात. नुसत्या भाजी नाही, बेसनची नाही आहे भाजी. ह्याच्यात मी बटाटा पण खिसून टाकलेला आहे. त्याच्यामुळे अजूनच चव येते भाजीला. आणि मी रस्सा भाजी केली बरं का भाकरी बरोबर खायसाठी. कारण आम्हाला भाकरी बरोबर चुरून खायला लय अशा भाज्या आवडतात. सुकी भाजी नाही आवडत नाही का. ही आपली आहे ना वड्याची रस्सा भाजी तयार आहे.